नमस्कार मित्रांनो, पाठीमागे ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर बॅटरी संचलित फवारणी पंप व कापूस साठवणूक बॅग यासाठी ऑनलाईन अर्ज हे केलेले होते, तर यामध्ये फवारणी पंपाची जी काही सोडत आहे ही पाठीमागे झालेली आहे आणि आता कापूस साठवणूक बॅग याची सोडत पण काल झालेली आहे। तर यामध्ये जे काही पात्र लाभार्थी शेतकरी असतील आणि ज्यांची या घटकामध्ये निवड झालेली असेल तर त्यांना अशा प्रकारचा SMS आपल्या मोबाईलवर सुद्धा आलेला असेल की कृषी विभागाच्या राज्य योजना कापूस योजनेच्या ऑनलाईन सोडतीत कापूस साठवणूक बॅग या घटकांतर्गत आपली निवड झाली आहे। सदर निविष्ठा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा। तर आपली पण यामध्ये निवड झालेली आहे की नाही हे आपण पण येथे चेक करू शकता। त्यासाठी आपल्याला महाडीबीटीच्या पोर्टलवर यायचे आहे। येथे आल्याच्या नंतर आपल्याला येथे अर्जाची सद्यस्थिती तपासा याच्यावर क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपला येथे अर्ज क्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे आणि शोधा या बटनावर क्लिक करायचे आहे। शोधा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण येथे अर्जदाराची माहिती येथे पाहू शकतात की जिल्हा, तालुका, गाव, कोणत्या बाबीसाठी त्या शेतकऱ्याने अर्ज केलेले आहे, त्यानंतर कोणत्या योजनेसाठी हा अर्ज करण्यात आलेला आहे आणि अर्जाची स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर या शेतकऱ्यांनी पाठीमागे फवारणी पंपासाठी अर्ज केलेला होता आणि त्याची याच्यामध्ये निवड झालेली आहे। तर इथे विनर असे दाखवले जात आहे आणि कापूस साठवणूक बॅग या सोडतीत पण या शेतकऱ्याची निवड झालेली आहे, परंतु अर्ज स्थितीमध्ये आपण पाहू शकतात की इथे अपलोड डॉक्युमेंट असे आपणास दाखवले जात आहे। तर यासाठी आपला अर्ज आपल्याला एकदा चेक करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे लॉग इन व्हायचे आहे। आपण येथे वापरकर्ता ID किंवा आधार क्रमांकाच्या द्वारे येथे आपल्याला लॉग इन होऊन जायचे आहे। लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक अभिनंदन म्हणून कृषी विभागाच्या योजनाच्या ऑनलाईन सोडतीत आपली निवड झाली असून कृपया आपण कागदपत्रे अपलोड करा या टॅबवर क्लिक करून वैयक्तिक कागदपत्रे विहित कालमर्यादेत अपलोड करावी असे सांगितले जात आहेत। तर मी येथे ओके करतो। ओके केल्याच्या नंतर आपण जे काही अर्ज केलेले असतील ते आपणास इथे मी अर्ज केलेल्या बाबी यामध्ये पाहायला मिळतील। त्यानंतर आपल्याला इथे अर्जाची प्रलंबित फी, छाननी अंतर्गत अर्ज, मंजूर अर्ज आणि नाकारलेले अर्ज असे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील। तर इथे छाननी अंतर्गत अर्ज याच्यावर जर क्लिक केलं तर आपण अर्जाचा तपशील येथे पाहू शकता। त्याचप्रमाणे इथे मंजूर अर्ज याच्यावर क्लिक केलं तर आपल्याला इथे काही दाखवले जात नाही, नाकारलेले अर्ज यामध्ये पण काही दाखवले जात नाही। तर इथे छाननी अंतर्गत अर्ज यामध्ये पण आपण पाहू शकतात की इथे कापूस साठवणूक बॅग, मुख्य घटक, औषध व खते, तर येथे अपलोड डॉक्युमेंट्स असे आपणास दाखवले जात आहे। तर त्यासाठी आपणास येथे कागदपत्रे अपलोड करा याच्यावर यायचे आहे। कागदपत्रे अपलोड करा याच्यावर आल्याच्या नंतर आपल्याला इथे वैयक्तिक कागदपत्रे याच्यावर क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की इथे कागदपत्रे सादर करणे निरंक आणि खाली मी इथे DPR अपलोड करा याच्यावर पण क्लिक करतो। तर आपणास DPR सादर करणे निरंक, बिल किंवा देयक याच्यावर पण क्लिक केलं तर बिल देयक सादर करणे निरंक म्हणजे असे दाखवले जात आहे। तर यामध्ये आपणास कोणतीही कागदपत्रे हे अपलोड करावे लागणार नाही। जरी आपणास तिथे कागदपत्रे अपलोड करा असे सांगितले जात असले तरी आपल्याला यामध्ये कोणतीही कागदपत्रे अपलोड करावी लागणार नाही, कारण की मी याची कृषी सहाय्यकाकडून माहिती घेतलेली आहे। कारण की आपणास फवारणी पंपासाठी पण यामध्ये कोणतीही कागदपत्रे ही मागितलेली नव्हती, परंतु जे काही कापूस साठवणूक बॅग आहे तर यासाठी आपल्याला तिथे कागदपत्रे अपलोड करा असे सांगितले जात आहे, परंतु तशा प्रकारचे कोणतेही कागदपत्रे अपलोड करण्याचे
ऑप्शन यामध्ये आपणास पाहायला मिळत नाही, कारण की हा एक सर्व्हरचा पण इश्यू असू शकतो. तर ज्या शेतकऱ्यांची कापूस साठवणूक बॅग यामध्ये निवड झालेली असेल, तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून आपले जे काही कापूस साठवणूक बॅग, म्हणजेच आपण त्याला कापसाचे भोत म्हणतो, ते आपल्याला घेऊन यायचे आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.